श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 2025 मधील ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या. 25 जून वार बुधवार या दिवशी आपल्याला ज्येष्ठ अमावस्या म्हणजेच दर्श अमावस्या ही साजरी करायची आहे. या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये एक अतिशय प्रभावी असा एक उपाय करायचा आहे. आपल्याला घरात या 2 ठिकाणी दही भात ठेवायचा आहे. यामुळे कितीही कडक पितृदोष आपला कायमचा संपून जाईल. घरातील नकारात्मकता इडापिडा संपेल आणि सर्व आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतील असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. आता हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येते आणि प्रत्येक महिन्यातील अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. अशा वर्षामध्ये एकूण 12 अमावस्या येत असतात आणि अमावस्या ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते. या दिवशी आपण आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही छोटे छोटे उपाय आणि सेवा करत असतो. यामुळे घरातील ज्या काही पैशांच्या संबंधित अडचणी आहे त्या तर दूर होतातच, पण त्याचबरोबर घरामध्ये असणारी कायमची कटकट, भांडण, वादविवाद हे सुद्धा दूर होण्यासाठी मदत होत असते. तर अमावस्या तिथी ही खूप महत्त्वाची मानली जाते. या दिवशी पृथ्वी तलावरती जी सकारात्मक ऊर्जा असते ती रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने कार्यरत असते. अमावस्या तिथीच्या वेळेस जे आपले पूर्वज असतात तर ते मृत्यू लोकातून म्हणजेच यमलोकातनं पृथ्वी तलावरती आलेले असतात आणि सूक्ष्म स्वरूपामध्ये ते आपल्या घरामध्ये किंवा पिंपळाच्या झाडावरती ते निवास करत असतात. त्यामुळेच अमावस्याच्या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाने तर्पण करणे, दानधर्म करणे, अर्पण करणे, पिंडदान करणे यासारख्या विधी केल्या जातात. आपल्यावरती जर कडक पितृदोष असेल तर सर्व जे पितृदोष आहेत तर ते दूर करण्यासाठी दही भात हा अत्यंत प्रभावी असा मानला जातो. दही भात हा प्रामुख्याने आपल्या पूर्वजांसाठीच समर्पित केला जातो. दही भात आपण जर आपल्या पूर्वजांना ठेवला तर यामुळे आपल्या घरातील ज्या काही वाईट शक्ती इडापिडा आहेत तर त्या सुद्धा दूर होण्यासाठी मदत होत असते. आणि त्याचबरोबर जर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नसेल तर हा दही भाताचा तुम्ही उपाय करून बघा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. आता हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे बघा. जर सतत तुमच्या घरामध्ये भांडण, कटकट, वादविवाद होत असेल, सतत घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी, अडथळे, संकटे तुम्हाला जाणवत असेल, घरामध्ये काहीतरी वाईट शक्तींचा प्रभाव तुम्हाला जाणवत असेल, त्याचबरोबर एखादा असा व्यक्ती आहे ज्याला आपण शत्रुपीडेचा त्रास म्हणतो, त्या व्यक्तींना झालेली आपली प्रगती जी आहे तर ती बघवत नसेल, तर अशा तुमच्या अनेक समस्यांसाठी घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल, सतत तो कुठे ना कुठे खर्च होऊन जात असेल, घरामध्ये नकारात्मक जाणवत असेल, मुलांची, घराची, पतीची प्रगती थांबलेली असेल, प्रगती होत नसेल, अशा तुमच्या अनेक समस्यांसाठी तुमच्या मनामध्ये इच्छा आहेत त्या इच्छा तुमच्या पूर्ण होत नसेल, वाईट शक्तींचा प्रभाव हा जीवनावरती, त्याचबरोबर ग्रहदोष, वास्तुदोषाचा प्रभाव सुद्धा जर तुमच्या जीवनावरती तुम्हाला जाणवत असेल, यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. अगदी साधा सोपा हा उपाय तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका, जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती, मुलांवरती भरभरून कृपा होईल. तर उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. आपली रोजची आंघोळ करत असताना त्यामध्ये थोडंसं तुम्हाला हळद, मीठ, गोमूत्र टाकून आंघोळ करायची आहे. आपली रोजची घरातील देवपूजा करून घ्यायची आहे. घराची साफसफाई अमावस्येच्या दिवशी आवर्जून करावी. संपूर्ण घरामध्ये जी काही जाळे जळमाटे असतात तर ती काढून घ्यायची आहे. यामुळे घरातील ज्या काही वाईट शक्ती असतात तर त्या नष्ट होतात, कारण नकारात्मकता ही धुळीच्या रूपामध्येच आपल्या घरामध्ये येत असते. त्यामुळे ती स्वच्छ करणं खूप महत्त्वाचं आहे. आपली फरशी पुसत असताना त्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद, मीठ, गोमूत्र टाकून फरशी पुसायची आहे. आपल्या घरामध्ये धूप, दीप, अगरबत्ती करायचं आहे. विष्णू सहस्रनाम, विष्णू सहस्रनामावली, व्यंकटेश स्तोत्रम, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र या सर्व सेवा तुम्हाला उद्या करायच्या आहे. आता ह्या सेवा जर तुम्हाला करणं शक्य नसेल
नसेल तर तुम्ही म्हणजेच तुम्हाला पठण जर करता येत नसेल तर तुम्ही श्रवण जरी केल्या तरीही चालतील आणि त्याचबरोबर हा उपाय तुम्हाला करायचा आहे। उद्या तुम्हाला हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करता येईल, फक्त खूप जास्त लेट करू नका। एक तर 12 वाजेपर्यंत जर तुम्ही हा उपाय केला तर अतिशय उत्तम, नाहीच 12 पर्यंत शक्य तर मग दुपारी 2 किंवा 3 पर्यंत किंवा रात्री जरी तुम्हाला टाइम असेल तर त्या वेळेमध्ये पण करू शकता। आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे तर ते बघा। सर्वात प्रथम आता अमावस्या तिथी ही कधी लागणार आहे? अमावस्या ही 24 तारखेला सायंकाळी 7 वाजता लागणार आहे आणि 25 तारखेला दुपारी 4 वाजता अमावस्या संपणार आहे। तर हा कालावधी अमावस्येचा असणार आहे। तर ह्याच कालावधीमध्ये करणं जर शक्य असेल तर तुम्ही नक्कीच करा। यासाठी तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे, त्याच्यापासून भात शिजवून घ्यायचा आहे। हा भात शिजवत असताना मीठ त्याच्यामध्ये टाकायचं नाही, तर अळणी भात तुम्हाला शिजवायचा आहे। त्यानंतर हा भात थंड करून घ्यायचा आहे। 2 प्लेटींमध्ये तुम्हाला हा भात काढून घ्यायचा आहे। शिळा भात इथे वापरायचा नाही, 2 ठिकाणी आपल्याला हा भात ठेवायचा आहे, त्यामुळे 2 प्लेटींमध्ये तो काढून घ्या। त्यावरती तुम्हाला थोडंसं दही जे असतं तर ते टाकायचं आहे, थोडेसे काळे तीळ जे असतात तर ते सुद्धा तुम्हाला त्यावरती टाकायचे आहे। आता त्यानंतर पहिली जी प्लेट आहे तर ती तुम्हाला तुमच्या हातात घ्यायची आहे। त्यानंतर आपल्या घरातील जो शेवटचा कोपरा आहे तर तिथे जायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि प्लेट फिरवायला सुरुवात करायची आहे। आपल्या घरातील हॉल, किचन, बेडरूम प्रत्येक रूममध्ये जाऊन तुम्हाला ही प्लेट प्रत्येक भिंतीला टच करायची आहे आणि ओम पितृदेवाय नमः या मंत्राचं सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे आणि त्यानंतर ही प्लेट तशीच आपल्या मुख्य दरवाजावरती घेऊन यायची आहे। मुख्य दरवाजावरनं 7 वेळेस ही प्लेट तुम्हाला म्हणजेच त्यामध्ये जो भात ठेवलेला आहे आपण दही भात तर तो 7 वेळेस उतरवायचा आहे आणि त्यानंतर तो तुम्हाला पक्ष्यांना खाण्यासाठी टाकायचा आहे। तो तुम्ही एखाद्या झाडाखाली, बाल्कनीत, टेरेसवरती, पत्र्यावरती, अंगणाच्या मध्ये जिथे कुठे तुम्हाला व्यवस्थित जागा भेटेल तिथे तुम्ही हा दही भात टाकू शकता। त्यानंतर पुढचं म्हणजे आता जो दुसऱ्या ठिकाणी आपल्याला दही भात ठेवायचा आहे तर तो कुठे ठेवायचा आहे तर जी दुसरी दही भाताची प्लेट आहे तर ती तुम्हाला उचलायची आहे आणि त्यानंतर ती तुम्हाला आपल्या घराच्या जो दक्षिण दिशा आहे घरामध्ये, हॉलमध्ये आपल्या जायचं आहे किंवा जिथे कुठे व्यवस्थित जागा दिसेल तुम्हाला तिथे जायचं आहे, पण दक्षिण दिशेला तोंड करून तिथे आसन टाकून बसायचं आहे। तिथे तुम्हाला ही प्लेट ठेवायची आहे आणि तुम्हाला ओम पितृदेवाय नमः या मंत्राचं तुम्हाला 11 वेळेस पठण करायचं आहे आणि तुमच्या पितरांना प्रार्थना करायची आहे की हा जो दही भात आहे तर मी तुमच्यासाठी ठेवलेला आहे, माझ्या घरातील सर्व दुःख, दोष, अडचणी, दारिद्र्य जे आहे तर ते दूर होऊ दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे। आणि त्यानंतर हा दही भात जो आहे तर आपल्या घराच्या एखाद्या दक्षिण दिशेच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला तो ठेवून द्यायचा आहे आणि तो रात्रभर उद्या तसाच तो तिथेच घरामध्येच ठेवायचा आहे। दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर हा दही भात जो आहे तर तो निर्माल्यात टाकून द्यायचा, कारण रात्रभर जी निगेटिव्ह एनर्जी घरात तयार होत असते तर ती सर्व त्या दही भातामध्ये समाविष्ट होते। अशा पद्धतीने हा दही भाताचा उपाय उद्या करायचा आहे। अगदी साधे सोपे हे 2 उपाय आहे, तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत। श्री स्वामी समर्थ।